हा चांगली झाली का भाजी? मस्त झाली. अजिबात माझ्या स्वयंपाकाला नाव ठेवायचं नाही, कळलं का? गपगुमानी जेवायचं, काय देईल ती. हा ताटात जे असेल ती जेवायचं, पटकन जायचं कामाला. तुमतून नाही लावायचं माझ्या मागं. ओके. हो. नमस्कार मंडळी. आता मी एक साडी लक्ष्मीची रेडी केली, तुम्हाला दाखवते मी. अलीकडे पिवळ फुगार आहे साडी. फुगार साडी असली की निर्या बनवायला थोडा त्रास होतो, आम्हालाच म्हणावं लागेल. आणि लुक पण म्हणजे जास्त चांगलं दिसत नाही, तरी पण मी प्रयत्न केलाय तेवढ्यात भारी बनवण्याचा. सोडतच कॅमेरा फ्रेम मिऱ्या छान आल्यात. आता माझा हात पण लय मस्त बसलेला आहे. मिऱ्या छान आल्यात, कडक साडी. आणि इथून असं हे ओपन असतं, अशी घेऊन गाठ बांधायची असते. मी तुम्हाला दाखवते. अशा गाठी बांधले, त्या निघत सुद्धा नाही. ते त्यांना सोडा इकडे सुशरी. हे आता ही लक्ष्मी असली ना, हिला हे पाठीमागून बॅक साईडला ओपन असतंय असं. आणि ह्याला कास्टा. असं साडी जर पुरत नसली तर कास्टा कधी कधी नाही बनवलं तर चालते, कारण बॅक साईडला लक्ष्मीला नसली तरी चालते. पण मी होती साडी म्हणून बनवलंय. हे असं बांधायचं आणि पाठीमागून पॅक करून टाकायचं आड्याने. पाठीमागून काही दिसत नाही. तर मस्त आली बघा साडी. ही सुंदर आली साडी शिवण्यात. कलर पण छान आहे याचा. फक्त थोडीशी साडी ना कडक आहे, त्याच्यामुळे सॉफ्ट मिळे आलेले नाहीत. मी प्रयत्न केलाय. मस्त आहे. आणि आता दुसरी साडी बनवायची मला. याचाही कलर कॉम्बिनेशन छान आहे, मस्त आहे. दोन्ही सेम आहेत, फक्त कलर वेगवेगळे आहेत. मी शॉर्ट मध्ये एक साडी दाखवली होती, सेम त्या टाईप साडी आहे ही, मध्ये शिवलेली एका मुलीची. एक 10 वर्षाच्या मुलीची असणार आहे ती साडी. चिमणीची का नाही हो? ती सेम अशी साडी आहे. नवीनच साड्या आहेत. मी ब्लाउज पीस काढून घेतला काय की त्या म्हणल्या होत्या ब्लाउज पीस काढून ठेवा म्हणून. त्यांच्या लक्षातच नाही वाटतं. अशी आहे डिझाईन. ही मोठी काट आहे, तर मोठी काट असल्यामुळं मोठा काट असल्यामुळं निरी अशी बसवली ना आपण, असं निरी केली ना तर फुगार बनते. त्याच्यामुळं मग इकडली डिझाईन, खालची डिझाईन आणि वरची डिझाईन सेम टू सेम आहे. जर डिझाईन वेगळी असेल तर मग इथून काटून एवढीशी अशी छोटी 5 इंचाची काट लावली असती. पण मी काय केलं, मग मिऱ्याला इकडची साईड जोडली. मग व्यवस्थित येते. छोट्या काटाची जर असली ना साडी मग व्यवस्थित बसते. आता ह्या साईडला कसं केलं, इथं काठ मोठे आहेत, इथं काठ इथं मोठे आहेत, तर मी छोट्या काटाची निरे घेतलेली इथं खालच्या साईडची. मस्त व्यवस्थित बसते. आणि इथं टाके घेतलेत मी असं. आणि इथं कमरेला धडीचं काठचं असलं ना, काठसरीचं बसवली ना पट्टा बेल्ट, एकदम सुंदर आणि सुरेख दिसते. तर ही मला साडी रेडी करायची आज. आणि इथं या साईडला असे बंद लागले, इथं बोट मारून पॅक केलंय. आणि आतमधूनही पूर्ण अस्तर आहे. त्यांनी काय आणणीचं मला माप दिलेलं नाही, मी आपला अंदाजपैकी शिवलेला आहे. आणि माझ्या घरी लक्ष्मी नसल्यामुळे मलाही माप घेता आलं नाही. हे असं दिसतं. मग असं कास्टा ती साडी अशा पद्धतीने बनणार आहे. आणि घडी घालताना साडीची, प्रत्येक साडीची अशा पद्धतीने घडी घालावी लागते, अशी गोल राऊंड. आणि विस्कटत नाही. निऱ्याही सेट मध्ये
एकदम परफेक्ट बसतात अशा पद्धतीने घातली की. ही दोन नवीन बाळासाठी शिवली. आणि ती डोक्यातली ही डोक्यातली माझ्यासाठी शिवली. हो छान शिवली. बरोबर आहे. पिन कसं खराब झाली एवढ्या लवकर काय माहिती. अशा पद्धतीने शिवल्या. 3 टोप्या बसून बसून काम करते मी का नाही. देते ना बदलून त्या माणसाकडे. ही पण छान शिवली मैत्रिणींना. बघा हे बघा 2-3 महिने झाले. मस्त बसते ही पण. हाय की. हे डबल कपडा घेतलाय. अस्तर पण डबल कपडा घेतलाय. छान आले. अगं शिंबूड झालाय तुझ्या नाकात म्हणून नाक खाजवते. पावडर लावली का? एवढी गोरी पान आहे आणि कशाला पावडर लावायची गरज आहे तुला? तो इकडं तोंड कर की. काय मोबाईल लावते सगळं चार्जर खराब करून टाकता. कसा वापरता मोबाईल? आमच्याकडे 10 वर्षापूर्वीच आहे तर मोबाईल चार्जर. पिन बी आता किती पिन झालं की जाळले ते. तुझी पोरं नीट वापरतच नाही ती पिन तर काय. ती म्हणतात मला वापरत नाही. हा तू म्हणते पोरं वापरत मला कसं काय. तुलाच माहिती आता कोण वापरतात काय. काढताना कसंही काढायचं, लावताना कसंही लावायचं. हा यात फरक असते. कधी हा माया कोण झाला असेल. तुझा कोण झाला असं. ही तर झंपरला का टिकली लावली. पुढे हो. लावली असं चुकून काय. चालली का कामाला? उद्या बैल पोळा आहे. ऐकून पोळ्या करते का नाही मग? आ सुट्टी घेणार आहे काय उद्या? मग जा बाय. काय चांगली साडी आली. चांगली साडी दुसऱ्याची आहे होय. हाय पोळ्या करते का नाही सांग उद्या. करायचं की. मग सुट्टी घेणार आहे का कामावर ना? किती खोटं बोलतीस का तू? सुट्टीच आहे उद्या. उद्या सुट्टी? हो. कर बाया मग बरं झालं आता. मी घरी पोळ्या आहेत ना. आ त्यांच्यात बी पोळ्याच आहेत तिथे. मुसलमानाच्या असं द्या मग आहे ना. होय चांगली आहे साडी. किती हजाराची? 500 रुपयाची असेल. तेव्हा हा खाली 500 रुपयालाच येते. कितीला येते तेव्हा? ही साडी 500 रुपयाला. मग नाहीतर 600 रुपयाला असणार आहे. लक्ष्मीची साडी आहे ते. चांगली आहे. हा विशाल सांगायला लागली अजून महालक्ष्मी कशाला लावून जाऊन मला. काय नाही लावतात की त्याला. काय नेसलेल्या साड्या घालतात बाया माहिती का तुला लक्ष्मीला? विचार त्यांना. चांगलं नसतं नेसलेल्या साड्या बाया. चुकीचं बघतेच. जायचंय कारभारी. हे बघा मैत्रीण आमच्या दारापुढे काल मंदिर बनलं. हो मंदिराचा व्हिडिओ काढावा लागत होता काल. अरे देवा. हे बघा काल महादेवाचं मंदिर बनलंय काल. ती नंदी आहे. शाळेत चालल्यात मुली व आता. मस्त काल कार्यक्रम झाला इथला. आता रोज जायचं दारापुढे देवाच्या पाया पडायला. हाय का नाही?